नमस्कार मित्रांनो, तर नवीनच सुरू झालेल्या स्टार प्रवाहच्या मालिका आनंदी या मालिकेची आता सुरुवात झालेली आहे. तर सुरुवातीलाच आपल्याला असे दिसून येते की नदीच्या किनारी काही मुलं हे टाळ आणि ढोल ताशांचा सराव करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. त्यावेळेस काही तिथं येऊन ते व्यक्ती बोलत असतात की आता आपल्याला रामनवमीला देखील खूप उत्तमरित्या आपल्याला हे वादन करायचं आहे आणि याचा परफॉर्मन्स आपल्याला करायचा आहे. त्यावेळेस सोबत असलेला एक व्यक्ती म्हणते की मात्र आपली आनंदी कुठे आहे. आणि त्याच वेळेस सायकलवरून एक मुलगी त्या ठिकाणी येते आणि तिचं नाव आनंदी असते, जे की आपल्या या मालिकेतील प्रमुख नायिका म्हणून दाखवण्यात येणार आहे. आणि त्याच वेळेस ती सायकलच्या खाली उतरते. सायकलच्या खाली उतरल्याच्या नंतर तिनं समोरच सायकलला 2 महत्त्वाचे फोटो लावलेले असतात, जे की तिचे महत्त्वाचे हिरो म्हणून ती बोलत असते. ती म्हणते की तुम्हाला ऊन वगैरे तर नाही लागलं, त्याबद्दल माझ्याकडून सॉरी. मात्र तिचा चेहरा कुठे देखील फ्लॅश केलेला नसतो. ती डायरेक्ट तिथून धावत पळत पायऱ्यांना खाली पळत जाते आणि एकदम सगळे ओरडतात. त्यांना वाटते की आता ही नक्की नदीमध्ये पडणारच. तेवढ्यात ती एकदम ब्रेक मारते आणि तिचा चेहरा दिसू लागतो. मात्र ती आनंदी नसून ती आरची असते. त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारे उपस्थित म्हणतात की अगं आनंदी कुठे आहे आणि तुम्ही प्रॅक्टिसला काय येत नाही. त्यावेळेस ती आरची म्हणू लागते की प्रॅक्टिसची गरज ही आमच्यासारख्यांना नसते. मात्र त्या ठिकाणी उपस्थित असलेले म्हणतात की अगं मात्र आनंदी कुठे आहे. त्यावरती आरची सांगू लागते की आज तिच्या ग्रॅज्युएशनचा निकाल आहे आणि तुम्हाला माहिती आहे की ती किती निकालाचं टेन्शन घेते. त्यावरती तिथं उपस्थित असलेला म्हणतो की अगं पण ती तर गणितामध्ये टॉपर आहे, तिला टेन्शन घेण्याचं काय गरज आहे. त्यावर आरची म्हणू लागते की हे आपल्याला माहिती आहे, पण तिला कोण सांगन. त्यावरती ती म्हणते की अरे तुम्ही तर मला बोलण्यामध्ये गुंतून ठेवला आहे. मी इथं वायफायचा पासवर्ड घेण्यासाठी आले होते. तेवढ्यामध्ये तो खिशामध्ये हात घालून तिला वायफायचा पासवर्डची चिठ्ठी देतो आणि ती तिथून निघून जात असे. तेवढ्यात काका म्हणतात की अगं तू चाललीस हे खरं आहे, पण आनंदी नक्की कुठं आहे. तेवढ्यामध्ये आरची म्हणते की अहो हिरोईनची एंट्री ही खूप जोरदार होते आणि त्यावेळेसच आपल्याला आनंदी दिसू लागते.